तुम्हाला जर नॉनव्हेज खायला आवडत असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडणारीच आहे। तर आज आपण गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी वजरी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, खायला एकदम जबरदस्त बनवून तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर सगळ्यात आधी आपण याचं एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं, 2 मोठ्या साईजचे कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं, 2 हिरवी वेलची, 2 चमचे धने आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे। आणि आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया। भाजून घेण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे। तर आता हे खोबरं आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त काळपट करायचं नाही, लालसर झालं का लगेचच आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे। तर इथे आपलं खोबरं छान असं लालसर भाजून झालेलं आहे। तर आता हे आपण काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये इथे आपल्याला कांदा देखील भाजून घ्यायचा आहे। तर आता या कढईमध्ये आपण कांदा घालून घेऊया। कांदा घातल्यानंतर थोडंसं तेल आणि चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे कांदा हा लवकर भाजला जातो। तर कांदा देखील आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। कांदा इथे आपला हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे। कांदा हलकासा परतून झाला का लगेचच आपल्याला यामध्ये आलं, लसूण आणि धने आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि कांद्यासोबत हे देखील आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। आलं लसूण सुद्धा कांद्यासोबत परतून घेतलं का रश्श्याला अगदी छान अशी टेस्ट येते। तर कांदा देखील इथे आपला छान असा लाल रंगावरती भाजून झालेला आहे, लगेचच काढून घेऊया, खूप जास्त काळपट करायचं नाही। तर संपूर्ण भाजलेले मसाले एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालून अगदी स्मूथ असं वाटण इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल एकदम स्मूथ असं वाटण बनवून तयार झालेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे वाटण अगदी फाईन बनवून तयार होते। त्यानंतर इथे मी पाऊण किलो वजडी घेतलेली आहे। वजडी घरी आणल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर त्याला गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटे ठेवायचं आहे, म्हणजे त्याला अजिबात वास येत नाही। तर इथे मी ही वजडी 10 मिनिटे असंच गरम पाण्यामध्ये ठेवलेली होती। आणखीन एक पुढची स्टेप करायची आहे। ही स्टेप केल्यानंतर वजडीचा अजिबात वास येत नाही, ही टिप इथे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। तर इथे मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये सुद्धा पाणी अगदी गरम करून घेतलेलं आहे आणि तर एका गरम पाण्यामधली ही वजडी छान असं दाबून काढायची आहे आणि दुसऱ्या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचे, म्हणजे या वजडीला अजिबात वास येत नाही। आणखीन काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे वजडीचा वास अजिबात येत नाही, मस्त अशी ढाबा रेस्टॉरंटसारखी ही वजडी बनवून तयार होते। तर आता हे आपण असंच एक 10 मिनिटे ठेवून देऊया। आणि वजडी शिजायला खूप जास्त वेळ लागते, त्यासाठी ही वजडी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। तर कुकरमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलं, त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला का लगेचच त्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ते देखील आपल्याला कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे। आलं लसूण कांदा छान परतून झाला का अगदी पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं। आणि आता यामध्ये आपण गरम पाण्यातली वजडी छान अशी पिळून काढायची आणि यामध्ये घालून 1 ते 2 मिनिटे ह्या तेलावरती परतून घ्यायची आहे। तर सोबतच मी थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि 1-2 मिनिटे आपण ही वजडी या तेलावरती परतून घेऊया, म्हणजे याचा स्वाद आणखीन जास्त छान येतो। त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे। तर पाणी इथे खूप जास्त घालू नका, फक्त वजडी भिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, नाहीतर कुकरच्या बाहेर याचं पाणी येतं। तर आता झाकण लावून एक 5 ते 6 शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत। आणि 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतला आणि उघडून पाहिला तर पहा अगदी मस्त अशी ही वजडी शिजलेली आहे, एकदम मऊसूत झालेली आहे। अशाच पद्धतीने ही वजडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 ते 6 शिट्ट्या तुमची वजडी शिजली नाही तर आणखीन 1-2 शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता। तर आता आपण याची फोडणीची तयारी करून घेऊया। तर गॅसवरती कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं। तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट घालायचं आहे, काळं तिखट नसेल तर गरम मसाला घालू शकता, पाव चमचा हळद घालायचे। असे हे मसाले हलक्याशा तेलामध्ये परतून घेतले का भाजीला कलरही छान येतो आणि टेस्टही खूप छान येते। त्यानंतर जे बनवलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेचच ह्या मसाल्यासोबत हे देखील परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये लाल तिखट घातल्यानंतर लगेचच यामध्ये ओलं वाटण घालायचं, नाहीतर मसाले हे करपू शकतात, मग भाजीची चव संपूर्ण बिघडते।
तर हा मसाला मी 1 ते 2 मिनिटे छान असा परतून घेतला. झाकण लावूया आणि परत 2 मिनिटे वाफ काढून घेऊया, म्हणजे या मसाल्याला छान असं तेल सुटेल. आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. एकदा छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला 2 चमचे फ्रेश दही घालायचं आहे. दही नसेल तर फ्रेश दुधावरची साईसुद्धा घालू शकता, म्हणजे यामुळे ना एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि अगदी ढाबा रेस्टॉरंटसारखी ही वजरी मसाला बनवून तयार होते. तर दही घालताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची किंवा गॅस बंद करायचा. दही मिक्स झाल्यानंतर परत 2 मिनिटे झाकण लावून वाफ काढून घ्यायची. दह्याला सुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे. परत एकदा हा मसाला आपण मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली वजरी घालून घ्यायची आहे. तर वजरी ही पाण्यासोबतच घालायची आहे, फक्त वजरी घालायची नाही. तर आता ही वजरी आपण 1-2 मिनिटे हाय फ्लेमवरती असंच या मसाल्यामध्ये परतून घेऊया, म्हणजे याची टेस्ट खूप छान येतो. संपूर्ण याचा वास निघून जातो. थोडीशी सोबतच कोथिंबीर देखील घातलेली आहे. 1-2 मिनिटे हाय फ्लेमवरती परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी इथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार घालायचं आहे. तर इथे मी साधारण 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे, कारण मला हा वजरी मसाला खूप जास्त पातळ करायचा नाही. पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून 4 ते 5 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. आणि 4 ते 5 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल ह्याला रंग किती सुरेख आलेला आहे आणि याला तर्री पहा अगदी मस्त आलेली आहे. मस्त असा चमचमीत आणि झणझणीत ढाबा रेस्टॉरंट स्टाईल इथे आपली वजरी मसाला बनवून तयार झालेला आहे. इतका सुगंध छान येतोय ना. तर एकदा तरी हा वजरी मसाला तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.